चला चालू करा मॅच अंपायर्स. पहिला बॉल सेमीफायनल मधला फुल टॉस आहे. पाठवला मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्याला चकवत बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज धीरज पाटील. एका बाजूला श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. ओ यावेळेस बॅकफुटला गेला आणि स्क्वार कटचा अप्रतिम फटका. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. कुणाल तारेकरच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार. स्वर्गीय बहे स्पोर्ट चषकाच्या फायनल मध्ये चॅलेंजर चिर्ले संघ दाखल झालाय. चिर्ले गावामध्ये जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल, कारण नाईटची स्पर्धा आणि नाईटची ट्रॉफी. लो फुल टॉस बॉल ट्रायू करायचा होता, मिडॉनला थांबवलाय. कोणती धाव मिळणार नाहीये. का बऱ्याच संघांनी खरं तर चिर्ले संघ यंगस्टार आहेत, नवीन पोरं आहेत, त्यामुळं थोडंसं हलक्यामध्ये घेतलं. असं नाही की समोरचे संघ कमजोर होते, परंतु जेव्हा तुम्ही क्रिकेटला थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये घेता, तुम्ही हलक्यात घेताना कोणत्याही गोष्टीला, तेव्हा ती तुमची सगळ्यात मोठी कमजोरी ठरते. ओ गुडघ्यावर बसला होता, स्वीप करायचं होतं, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. चेंडू खेळायचं होतं स्क्वेअर लेग कडे, निघाला मिडॉनकडे, कोणती धाव नाहीये. 2 चौकारानंतर धीरज पाटीलचं मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. चॅलेंजर चिर्ले संघ या स्पर्धेचा फ गट ABCDEF आणि फ गटातली टीम खरं तर फायनल मध्ये दाखल झाले. प्राऊड ऑफ यू. यावेळेचा चेंडू बॅकफुटवरून पूल केलाय समोरच्या दिशेला आणि कुणाल तारेकर सापडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा धक्का. श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा विस्फोटक फलंदाज KT मैदानाच्या बाहेर. आठ या धावसंख्येवर हा पहिला झटका. फार मोठी विकेट मिळवले. धीरज पाटीलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते आणि त्यानंतर 2 डॉट बॉलनं प्रेशर वाढवलं आणि 5व्या बॉलवर अखेरीस कुणाल तारेकरला झेलबाद केलं. चांगला झेल त्या ठिकाणी ऋषिकेश घरतनं टिपला. आणि मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 द लेजंड क्रिकेटर, एक चांगला लेदर क्रिकेटर केतन मेहर, वेल एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम 3ऱ्या क्रमांकावर. कारण इकडून मात्र फायनल गाठायची आहे. चिर्ले संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ जाणार, तर चिर्ले संघाचे खेळाडू सुद्धा जवळून खेळ पाहत असेल, कोणता संघ आपल्याला बरा पडेल. कारण चॅम्पियन होणं ही एक वेगळी गर्वाची गोष्ट असते. कारण उद्याच्या दिवशी, उद्याच्या रात्री किंवा उद्याच्या दिवशी जेव्हा सगळेजण झोपेतून उठतील आणि विचारतील शेलगरची नाईट स्पर्धा कोणी जिंकली, तेव्हा एकच नाव तोंडावर येतं, चॅम्पियनचं. फुल लेंथ होता, चॉप केला. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट किंवा पॉइंटला सिंगल येते. केतन मेहर खातं उघडेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाची. दुसऱ्या बाजूला मास्टर ऋषी नाईक, आयशा 11 पुरस्कृत यंगस्टार वहाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम पाटील दुसरं षटक घेऊन
चला स्पीडअप करा. 4 मिनिटं आणि 35 सेकंद झालेली आहेत. नन्ना मुन्ना जादूगर वहाळचा घनश्याम पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा आल्यात. केतन मेहर आणि प्रफुल्ल मोगल अशी जोडी आहे. हलक्या हाताने कट केलं. यावेळेस मात्र कलीमधून बॉल थर्डमॅनकडे जात असताना थर्डमॅन तैनात केलाय. खरं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. कदाचित रिव्हर्स स्वीपसाठी क्षेत्ररक्षक अगोदरच तैनात करण्यात आलाय. सिंगल आली. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10. या स्पर्धेमध्ये 4000 रन्स कंप्लीट झाल्यात आणि माहिती प्रणयजी मात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचत असताना चला स्पीडअप करत राहा प्लीज. आमच्या समोर व्यासपीठावरील सुंदर असे क्षण tenniscricket.in माध्यमातून टिपले जातात. कोंडस श्राव्या आणि पारगाव संघ खेळतोय जिच्या नावानं श्राव्याला आपण पाहिलं. नावानं संघ पुरस्कृत करण्यात आला. श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. हा टीव्ही स्क्रीनवर पारगाव संघाची पुरस्कर्ती, पारगाव संघाची स्पॉन्सर श्राव्या. घनश्यामचा हा बॉल स्विंग अन मिस. कमालीचा टर्न आहे या गोलंदाजाकडे. चांगला लेग ब्रेक लेग स्पिन पाहायला मिळतोय. कधी कधी रॉंग वन, कधी कधी दुसरा. त्यामुळे दोनही बाजूला चेंडू कट करण्याची भूमिका सुद्धा सातत्यानं घनश्यामच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुभाष शेठ पाटील साहेब बंबावीपाडा. कट करण्याचा प्रयत्न इकडे सुद्धा मिस केला होता केतन, परंतु रन कंप्लीट झाले. थोडासा नाराज घनश्याम. 22च्या स्वरूपात जेव्हा धाव जाते ना, हे सगळ्यात जास्त दुःख गोलंदाजाला होत असतं, कारण चेंडू निर्धाव निघालेला असतो आणि 22च्या स्वरूपामध्ये कधी कधी चौकार सुद्धा जाणं सगळ्यात जास्त टेन्शन गोलंदाज. 12 धावा धाव फलकावर आहेत. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत यंगस्टर वहाळ संघाकडून घनश्याम पाटीलनं. आज अमर पाटील आलेले नाही आहेत. गेले 6 रात्र खरं तर त्यांची सुद्धा फार मोठी मेहनत आहे. अमरजी पाटील वहाळ. कट केलाय स्कोअर कटचा. ओ चेल टिपलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला. कमाल कॅच. फलंदाज होईल बाद. परतावं लागेल. आणखीन एक विस्फोटक चेहरा पारगावचा मैदानाच्या बाहेर जाईल. सलामीची जोडी फोडले वहाळ टीमनं. पहिल्यांदा कुणाल तारेकर आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र प्रफुल्ल मोकल अवघी 1 धाव काढून तंबूमध्ये. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय तो साहिलनं. महत्वाचा झेल होता मित्र म्हणेन साहिलनं टिपलेला, कारण प्रफुल्लचं मैदानावरचं थांबणं म्हणजे धावा येणं हे समीकरण जुळलेलं असतं. प्रवीण मोकल आलेत आर्मी मॅन, जणू काही गदा घेऊन मैदानामध्ये, अगदी त्याच भूमिकेमध्ये. स्माइलिंग फेस, कारण आल्यानंतर फक्त झोड, सिंपल शब्दामध्ये, आपल्या ग्रामीण शब्दामध्ये, कारण बॅटला बॉल लागला की बाहेर गेलाच म्हणून समजा. बघाशा मॅचमध्ये सुद्धा आल्या आल्या थोडासा टेन्शनमध्ये होता पारगाव संघ. लगेचच सुरुवात केली धावांची. पाहूया घनश्याम पाटीलचा शेवटचा बॉल आहे. आत्तापर्यंत मात्र घनश्यामच्या स्पिन माऱ्यानं थोडंसं टेन्शन दिलंय या ओव्हरमध्ये. हलक्या हातानं ढकलले बॉलला मिड ऑफ कडे. सिंगल मिळेल. 1 धाव. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील प्रवीण मोकल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागल्यात त्या श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या 13-2 गडी बाद. 9 मिनिटाचा खेळ झालाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत आणि आता एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण पाहिलं तर सगळ्या मॅचेस 4 ओव्हरच्या झाल्यात. पहिल्या मॅच पासून फायनल पर्यंत तुम्हाला 4 ओव्हर्स. कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सेमीफायनल फायनल आम्ही पाहतो 2 ओव्हर्स, कारण सकाळचे 4 वाजलेले, 4:30, 5 वाजलेले असतात.
कारण पहिल्या 5 ओव्हरच्या 4 मॅचेस होतात, फक्त 2 ओव्हर्स एक्स्ट्रा होतात, फक्त 2 ओव्हर्स एक मॅचमध्ये. म्हणजे आपण जरी 5 ओव्हर खेळवल्या असत्या तरी 8 ओव्हरचा खेळ वाढला असता. बेचोक 8 ओव्हरचा खेळ वाचला म्हणजे इकडे एक षटक 4 मिनिटाला होतं, म्हणजे 32 मिनिटाचा खेळ वाढला असता. म्हणजे आयोजकांना तसा फारसा फरक पडला नसता. 12:30 12:15 मॅचेस संपल्या त्या 1:15च्या आतमध्ये संपल्या असत्या. परंतु कुठेतरी 5 ओव्हरच्या जेव्हा मॅचेस होतात तेव्हा तुम्ही फायनल सेमीफायनल सुद्धा 2 ओव्हरच्या 1 ओव्हरच्या खेळवल्या जातात. परंतु इकडे तसं नाहीये, सगळा शेवटपर्यंत मात्र 4 ओव्हर्स. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे वाईड इशलॉंग ऑन बॉन्डलच्या दिशेनं. ओ जरी मरी डाब्याचा बॅनर आहे त्याच्या थोडासा खाली पडला, अन्यथा 3,000 रुपये आहेत. त्याच दिशेनं हा चेंडू गेला होता. कुंदन भगत यांचा ढाबा पहा, बॅनरच्या अगदी दिशेनं चालला होता चेंडू, थोडासा खाली राहिला पहा, थोडा खाली पडला, बरोबर त्याच रेषेमध्ये होता. चांगला स्ट्रोक यावेळेस प्रवीण मोकल, आणि त्यासाठी शेवटच्या बॉलवर त्यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. ही ताकद आहे त्यांच्या मनगटामध्ये. स्ट्रॉंग बॅक हँड आहे, प्रचंड ताकद. सुजलला पुन्हा पाठवलंय, आता जरी मरी डाब्याच्या बॅनरच्या वरून ठोकलाय, उत्तुंग षटकार, सरळ ढाब्याच्या दिशेनं चेंडू. पहिल्यांदा ढाब्याच्या बॅनरच्या खाली, आता ढाब्याच्या बॅनरच्या वरून. पहा स्ट्रोक, दमदार फटकेबाजी, प्रचंड ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे, आणि सरळ टेकडीवर मारलाय. लॉंगेस्ट 6 फ्रॉम प्रवीण मोकल. आर्मी मॅन आहेत त्यामुळं आर्मी मॅनची ताकद सगळ्यांना ठाऊक आहे, काटक असतात. चला हे षटकार आले त्याच्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हो बॅकफूट वरून पूल केलाय, स्ट्रॉंग बॅकहँड आहेत, काय दमदार फटकेबाजी सुरू आहे. आणखीन एक लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय आर्मी मॅन प्रवीण मोकल यांचा सलगचा हा 3रा षटकार. आणि या अगोदर आपण पाहिले 3 षटकारांचा खेळ, ज्याच्यामध्ये सुरुवात केली होती ती राहुल घरतनं निलेश 11 जावळे संघ. त्यानं पहिल्याच रात्री आपण पाहायला मिळालं होतं 3 लगातार षटकार. त्याच्या पाठोपाठ न्यू यंगस्टर वहाळचा समीर नाईक, त्यानं लगातार 3 षटकार मारले होते. त्यानंतर कोमडबुजेच्या शुभम कोळीनं 3 षटकार मारले होते. गोठिवलीच्या प्रमोद चौधरीनं 3 षटकार मारले होते. श्राव्या 11च्या पारगावचं प्रफुल्ल मोकलनं सुद्धा 3 षटकार आतापर्यंत मारलेत लगातार. त्यानंतर गव्हाणच्या कुणाल कोळीनं 3 षटकार मारले होते. आणि काल शेलघरचा लोकल बॉय सौरभ कडूनं 3 षटकार मारले होते. आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र आर्मी मॅन प्रवीण मोकलचे 3 षटकार. चौथ्यासाठी सुद्धा ट्राय केला होता, परंतु काल सौरभ कडून जर चौथा षटकार ट्राय केला नसता तर, हा एक प्रश्न बऱ्याच कालच्या रात्री सगळ्याच शेलघरच्या मनामध्ये, पाठीराख्यांच्या मनामध्ये घोंगत होता. चला आता झेल कोणी पकडला असेल सीमारेषेच्या बाहेर तर आपल्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. ऐवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच. आणखीन एक धमाकेदार फटका, तोही टेकडीवर जाऊन पडलाय. काय दर्जेदार फटकेबाजी सुरू आहे, धावांचा वर्षाव, धावांची बरसात मांडले आर्मी मॅन प्रवीण मोकलच्या बॅट मधून. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुजल घरत, आणि त्याच्यावर पडलाय हा चौथा षटकार. त्यामुळे क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. पाठीमागच्या 10 मिनिटापूर्वी जर तुम्ही मॅन ऑफ द मॅच असाल तर तो 10 मिनिटापूर्वीचा मॅन ऑफ द मॅचचा परफॉर्मन्स तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये कामास येत नाहीये. त्यामुळे सातत्य या स्पर्धेमध्ये, प्रत्येक क्रिकेटमध्ये तुमचं सातत्य दिसलं पाहिजे. आणि इकडे मात्र एक महागडे षटक सुजल घरतनं टाकलंय, तब्बल 24 धावा. जरीमरी ढाब्या आणि त्याच्या बॅनरच्या पाठीमागे सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. बघू तिकडे प्रेक्षक. शॉट ऑफ लेंथ होता, इकडे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा, आणखीन एक अतिरिक्त रन. 14 मिनिटं आणि 15 सेकंदाचा वेळ झालेला आहे. आणि इकडे चेंडू बाकी येतो एक. 15 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करावं लागेल.
आणि 15 मिनिटाच्या अगोदर मात्र हे षटक संपवण्यात आलंय. परंतु कारण काय झालंय, सध्याच्या घडीला 15 मिनिटं मग लागत नाहीत आपल्याला 3 ओव्हर संपवायला. 12, 12:30, 13 ती सवय लागलेली आहे. तेव्हा कुठेतरी त्याच्या पुढे जरी गेलं 14वं मिनिटं तरी सुद्धा टेन्शन येतं. 14 मिनिटं पण आपण 15 मिनिटाचा वेळ दिलाय. त्याच्या अगोदर सचिन शेट्टी ही षटकं समाप्त झालेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर. त्यामुळं ती व्याख्या 15 मिनिटाची आहे ती आता आपली 12 मिनिटावर आले. तर कुंदनजी भगत जरीमरी ढाब्याचे ओनर, त्यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज झालंय. बघा त्यांनी सांगितलं होतं बॅनरला हिट झाला तर पारितोषिक आहे, परंतु बॅनरच्या खाली गेला, एक वरून गेला तरी त्यांनी 1000 रुपये आणून दिलेत. थँक्यू सो मच कुंदनजी भगत जरीमरी ढाबा. जरूर आस्वाद घ्या जाऊन. चौथं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर येईल. समीर नाईक वाघ आले. सध्याच्या घडीला ही टॅगलाईन फेमस झाले. अनेक खरं तर रील्स आहेत. एक सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावर. आदरणीय अनिल शेठ घरत साहेबांचा सन्मान केला जाईल. विनंती करेन सचिन शेठ घरत साहेबांना आपण आपल्या शुभास्ते अनिल शेठ घरत साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षक निशांतला सुद्धा वाकावं लागलं होतं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्डवर 39 आहेत. 13च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्यात. अनिल शेठ घरत साहेबांचा सन्मान केला जातोय. संजय शेठ मात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. सहर्ष स्वागत आहे अनिल शेठ घरत साहेब आपलं. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सोबत सचिन शेठ घरत साहेब सुद्धा आहेत. समीर नाईक. ओ यावेळेस मात्र स्क्वार कॅट स्लॅश केलाय. व्हॉट अ टायमिंग. कमाल स्ट्रोक आहे. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4. सुपर स्ट्रोक. थोडा रूम मिळाला इकडे मात्र प्रवीण मोकलना. आज वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप. काय स्लॅश केलाय. सुपर कट होता. नो चान्स फॉर एनी फिल्डर. चौकारांना टीमची टोटल 43 या आकड्यावर 43. काय बॅटिंग केले. 9 बॉल मध्ये 30 धावांचं योगदान दिलंय आर्मी मॅन प्रवीण मोकलनं. बॅकफुटवरून पूल केला. समोरच्या दिशेमध्ये मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल मिळेल. प्रवीण मोकलला दुसरी हवी आहे. इकडे रनआउट. आता मात्र स्ट्राईक रोटेशन झालंय की नाही, चेंज झालेत की नाहीत, परंतु प्रवीण मोकल अंपायर सांगतात की प्रवीण मोकलच बाद आहेत. त्यामुळं इकडे चेंज झाले नव्हते, एंड चेंज झाला नव्हता आणि त्याचमुळे अंपायरचं सुद्धा आपण कौतुक करूया. त्यांचं विशेष लक्ष होतं. त्यांनी थर्ड अंपायरचा वेळ वाचवला. प्रवीण मोकल बाद होतात. पहा ऑन स्क्रीन. वेगवान थ्रो होता. खरं तर धोकादायक धाव होती. प्रवीण मोकल यांना स्ट्राईक हवी होती, परंतु हा वेगवान थ्रो पहा. इकडे मात्र एवढ्या वेगानं आला. समीर नाईक थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार जरूर आलाय त्याच्या गोलंदाजीवर. नवीन बॅटर भूषण पाटील, कन्हैया शेठ पाटील यांचे सुपुत्र. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. परंतु या इनिंगसाठी थोडा वेळ गेलाय सचिन शेठ घरत. हे योग्य आहे. तुमचं म्हणणं रास्त आहे, कारण आतापर्यंत बराच वेळ झालाय. कारण एवढ्याला इनिंग संपते आपली. चला थोडं स्पीडअप करा बहाल टीम. कारण गोलंदाज सुद्धा बरेच धावत येतात. यावेळेस लॉफ्ट केलाय. सुंदर ऑफ ड्राईव्ह आहे. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर, परंतु पाठीमागे 6 धावांचा इशारा. काहीतरी घडलंय. एक चांगला फटका. झेल टिपला होता त्या ठिकाणी.
परंतु इकडे मात्र झेल टिपल्यानंतर कदाचित तिकडे स्पर्श झालाय पाय सीमा रेषेला आणि त्याच कारणास्तव मिळतील तब्बल 6 धावा. फ्रंट फुट ऑफ ड्राईव्ह होता, लॉफ्ट केलं होतं बॉलला, सुपर स्ट्रोक. इकडे पहा रेषेवर पाय. नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटीलचा अंदाज चुकला त्या ठिकाणी आणि 6 मिळाल्या त्या श्राव्या 11 पारगावला. टीमची टोटल 51 धावा धावफलकावर, 50 अप. आणि यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट कडे येत असताना तरी 52 धावा धावफलकावर, 52. आणखीन एक पुल शॉट, बॉल निघालाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहूया चौकार की षटकार. या पंचांचा इशारा 4 धावांचा. सुपर बॅटिंग, काय बॅटिंग झालंय श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाकडून. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा होत्या. सुजल घरतनं खेळ बिघडवलाय तो यंगस्टर वहाळचा आणि धावा झाल्या त्या अब तक 56. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 56 धावा धावफलकावर. 57 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. चला वहाळ संघ आपण लवकर या. सगळ्यात जास्त उशीर या इनिंगला झालाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वहाळ टीम काही क्षणातच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, याच गावचे सुपुत्र महेंद्र शेठ गरज साहेबांचं शुभ आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. तर 57 करायच्या त्या मॅच मध्ये. 24 बॉल 57 धावा, 57 रिक्वायर्ड, रिमेनिंग 24. चला सलामीची जोडी लवकर जाऊ द्या वहाळ संघ, कारण पहिल्या इनिंग मध्ये उशीर झाला तुमच्याकडून. काय पेनल्टी देऊ शकले असते आयोजक, परंतु ती दिली गेली नाही. कारण 20 मिनिटाचा वेळ तुम्ही ओलांडलाय आणि जे या स्पर्धेमध्ये बिलकुल झालं नव्हतं. खरं तर प्रत्येक संघाने 17-17.5 मिनिटामध्ये इनिंग संपवल्यात. चला वहाळ संघ सलामीची जोडी पाठवा. चला ओपनर्स प्लीज. स्पर्धेचे आमचे संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळले प्रणय मात्रे, कुशल भगत आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पंच पंच हा शब्द बोलल्याशिवाय मॅच सुरूच होत नाही. चुकी पंचांची असो अथवा नसो, पण तो पंच शब्द आलाच पाहिजे. चला लवकर. वहाळ संघ उशीर नको. का ज्या ज्या संघानं लेट केलं नाही या स्पर्धेमध्ये सगळ्यांची टिप्पणी झाले, लिहून ठेवलंय. काही संघ उशिरानं आलेत, त्यामुळं शिस्त फार महत्वाची आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला तुम्हाला एंट्री मिळेल की नाही हे सांगू शकत नाही आम्ही. बऱ्याचशा संघांची नोंद झालेली आहे,
ही स्पर्धा वेगळी आहे. पहिला बॉल प्रफुल्लचा, पहिलाच बॉल यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रयास कोळीच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. प्रयासनं सुद्धा प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगल्या धावा खरं तर याही खेळाडूच्या नावावर आहेत. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा येते तेव्हा वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा खरं तर लक्ष जातं सगळ्याच पाठीराख्यांचं. अनेक क्रीडा रसिक हाच विचार करत असतात. हे या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय सचिन शेठ घरत यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पुन्हा एकदा पाठीमागे शॉट फाईनल गेला, पकडलाय. इकडे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयास फसलाय आणि मोठी सफलता श्राव्या 11 पारगावला. प्रफुल्ल मोकलनं मात्र मिळून दिले ही गोल्डन विकेट. प्रयास कोळी अवघ्या 4 धावा काढून तंबूमध्ये. नेहमीच बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं खेळतो प्रयास. आणि तिकडेच आपण पाहिलं तर सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणूया, कारण त्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व असतं एखाद्या फलंदाजाचं, संपूर्णपणे प्रावीण्य असतं. त्याच क्षेत्रामध्ये झेलबाद होणं सॉफ्ट डिसमिसल. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 सुजल घरत. सुजल घरत महागडा ठरलाय आणि सुजल घरतच्या गोलंदाजीवर झालेली पिटाई, आलेल्या तब्बल 26 जावा आणि त्याच थोड्याशा कारणीभूत ठरल्या इकडे मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये वाढ होण्यासाठी पारगावला. आता थोडंसं ओझं त्याच्यावर सुद्धा असेल कुठेतरी, त्याचं ते महागडे षटक ते आता मात्र मनामध्ये जरूर असेल त्याच्या, परंतु त्या दबावाला झुगारून बॅटिंग करावी लागेल लेफ्ट हँडेड बॅटर सुजलला. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल त्या ठिकाणी टिपला केतन मेहेरनं. एका पाठोपाठ एक, दोनही फलंदाजांना झेलबाद केलंय. दुसरा धक्का मास्टर ऋषी नाईक, आयशा 11 न्यू यंग स्टार वहाल टीमला. चला बॅट्समन काही क्षणातच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, याच गावचे सुपुत्र महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभागमन होणार आहे. आणि जसं त्यांचं शुभागमन होईल काही सेकंद आपण पॉज करणार आहोत. खेळ अंपायर्स 4 धावा धावफलकावर आहेत 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 20 बॉलमध्ये 53 धावा करायच्या आहेत. इकडे सेमी फायनल सुरू आहे. श्रीनगर नाईट स्पर्धेची चिर्लेच्या विरोधामध्ये कोणता संघ जाणार? साहिल भगत यांना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ऑन हॅट्रिक प्रफुल्ल मोकल, आणि हॅट्रिक बॉल. अपील लाऊड केली परंतु नाही, पंचांनी नाकारले. विकेट हॅट्रिक जर आपण पाहिल्या तर या स्पर्धेमध्ये 3 गोलंदाजांनी, आदित्य चव्हाण तुर्भ्याचा गोलंदाज, त्यानंतर प्रणित ठाकूर दुतुमचा आणि वहाळच्या समीर नाईकनं विकेट हॅट्रिक घेतले. काही क्षणातच सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन होईल. स्विचिटचा प्रयत्न होता, आणखीन एक चेंडू इकडे मात्र खेळून काढलाय. सुपर बॉलिंग. पहिल्या बॉलवर फक्त चौकार पडला होता आणि पहिल्या बॉलवर चौकारानंतर मात्र पुढच्या बॉलमध्ये हलू दिलं नाही, एकही धाव दिली नाही. तदनंतरच्या 5 बॉलमध्ये 2 धक्के सुद्धा दिलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 4. यंगस्टार वहाळ मुख्य प्रवेशद्वारामधून महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन होणार आहे. त्यामुळे तिकडे बरेचसे प्रेक्षक वर्ग आहेत. तिकडे जर डिस्टर्बन्स असेल थोडी जागा करून द्या. काही क्षणातच त्या ठिकाणी आगमन होईल. याच गावचे सुपुत्र, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते, कामगार चळवळीमधील सध्याच्या घडीचं एक प्रखर नेतृत्व. तर ज्या मोटरसायकल्स इकडे आहेत मुख्य प्रवेशद्वारावर, या सगळ्यांना विनंती आहे आपण तिथून जागा करा प्लीज.
मुख्य प्रवेशद्वारून थोडंसं बाजूला व्हा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे. काही क्षणातच त्या ठिकाणून महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल थोडंसं आपण बाजूला व्हा जेणेकरून गाड्या आतमध्ये येतील. केतनचा बॉल लढवा बॅट ऑन साइडला स्ट्रेट टू द फील्ड. अनदर विकेट डाऊन. कुणाल तारेकरनं टिपला झेल. फलंदाज बाद. 0 या धावसंख्येवर समीर नाईक तंबूमध्ये. आता 57 धावांचा आव्हान करत असताना दमछाक झाले ती न्यू अक्षर वहाळ संघाची. जगदीशजी ठाकूर सर चिरले यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. चला एंट्रन्स गेटवर ज्या टू व्हीलर्स आहेत प्लीज इथून हटवा. पाहुण्यांचं शुभ आगमन होतंय. चला बाजूला घ्या. मी अगोदरच अनाउन्समेंट केली होती. आणि याच गावचे सुपुत्र रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभ आगमन या क्रीडांगणावर होत असताना हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकता रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार नेते, कामगार चळवळीमधील एक प्रखर नेतृत्व आणि याच गावचे सुपुत्र सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं फटाक्यांच्या आतषबाजीत शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी होत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 या 7व्या रजनीमध्ये आज अंतिम रात्र मेगा फायनल मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. ही फटाक्यांची आतषबाजी सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या आगमनासाठी. आपण पाहू शकता त्यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते याच गावचे सुपुत्र. मॅच ऑन. फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या वरतून टोलवलाय. अक्षय दापोलकरच्या बॅट मधून षटकार. एरियल व्ह्यू आपण पाहतोय या स्पर्धेचा ग्राउंडचा. महेश स्पोर्ट शेलगरचं हे सुंदर असं क्रीडांगण बनवण्यात आलंय. प्रचंड मेहनत घेतली करते या मैदानासाठी. फाईन खेळायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. आणि एक हक्काचं असं मैदान. महेंद्र शेठ घरत साहेब नेहमीच आपल्या भाषणामध्ये सांगत असतात मैदानं वाचली पाहिजेत. आपल्या खेळाडूंना कुठेतरी खेळण्यासाठी पुढे मैदानं नाही आहेत आणि अनेक ठिकाणी खरं तर मैदानं वाचवण्यासाठी स्वतः महेंद्र शेठ घरत यांनी बऱ्याचशा ठिकाणी पुढाकार घेतला. सिडकोच्या माध्यमातून खरं तर अनेक निवेदनं त्यांनी दिली. कारण काही झालं तरी या सगळ्या खेळासाठी मैदानं वाचली पाहिजेत हा नेहमीच त्यांचा अट्टहास असतो. आणि आज शेलगरचं सुसज्ज असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रणेते आहेत खरं तर महेंद्र शेठ घरत साहेब आणि सचिन शेठ घरत यांच्या माध्यमातून सुंदर असं क्रीडांगण, एक हक्काचं क्रीडांगण आज शेलगर गावाला प्राप्त झालंय. यावेळेचा स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑनला. फिल्डर उभा आहे. प्रवीण मोकल टिपतात झेल. फलंदाज होईल बाद. संपूर्णपणे आता मात्र वर्चस्व गाजवलं या मॅच मध्ये.
श्राव्या 11 पुरस्कृत श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ विजयाकडे वाटचाल करत असताना थोडंसं पाहायला गेलं तर फलंदाज टॉप ऑर्डर पूर्णपणे बाद झालेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रयास कोळी, समीर नाईक, सुजल घरत, घनश्याम पाटील ही सगळी स्टारकास्ट मंडळी, मोठी नावं तंबूमध्ये दाखल झालेत. अक्षय दापोलकरच्या पॅटमधून खरं तर या इनिंगमधला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र धीरज पाटील मैदानाकडे आगेकूच करत असताना 12 धावसंख्येवर चौथा धक्का लागलाय, त्यामुळे 57 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि एवढ्या धावा चेस झालेल्या नाही आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि तो जर इतिहास बघितला तर इकडे मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय महेंद्र शेटगरज साहेब बरंच काही केले खरं तर गावासाठी नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी. ज्या माणसानं स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता परंतु इकडे मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटची बाहेरची कडा लागून चेंडू गलीमध्ये सरकत असताना एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते ती 13वर. 13 ऑन बोर्ड. या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय चॅलेंजर चिर्ले संघ. चिर्ले गावामध्ये यंदाच्या वर्षी तरी पहिली नाईट ट्रॉफी जाणार आहे, त्यामुळे एक अभूतपूर्व जल्लोष आज चिर्ले नाईट ट्रॉफीचा मात्र चिर्ले गावामध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे मात्र स्वतः यष्टीरक्षक संदीप म्हात्रे स्क्वेअरलेकडे जाऊन चेंडू अडवतील तोपर्यंत मात्र लेग बायच्या इशारानं ही धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 1ने पुढे जाईल. एक धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये पारगाव संघाचं. मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला टीम पारगाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मास्टर ऋषी नाईक आयशा 11 पुरस्कृत न्यू यंगस्टर वहाळ संघाची धावसंख्या 4 गडी बाद 14 आहे. संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. सुंदर नजारा या व्यासपीठाचा. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेत, त्यामुळे प्रत्येकाचे आभार मानायला हवेत. सगळ्या आमच्या क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. कारण अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली ही स्पर्धा आहे. भरभरून प्रेम दिले, रोज मोठा प्रतिसाद दिलाय, क्रीडांगणावर येऊन सामने पाहिलेत आणि त्याचमुळे खरं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग, ज्या कार्यक्रमाला प्रेक्षक नसतील त्या कार्यक्रमाला शोभाच नसते मुळी. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं या उलवे नोडमधील सगळेच क्रीडा रसिक मोठ्या संख्येनं आले. कारण त्याचं तसंही होतं, स्पर्धा वेळेमध्ये सुरू वेळेमध्ये संपणार, त्यामुळं घरी आपण अगोदरच सांगू शकतो घरच्या माणसाला, आईला, वडिलांना, बायकोला की मी 12:30-1 पर्यंत येणार आहे. त्यामुळे ती वेळ निश्चित आहे. ती एक गॅरंटी मात्र या स्पर्धेनं दिली सचिन शेठ घरत यांच्यामुळं की आपण हक्कानं सांगू शकतो की मी काही झालं तरी 1च्या अगोदर मी घरी पोहोचणार आहे. त्यामुळे घरचे सुद्धा निश्चिंत असतात. हे दिलं या स्पर्धेनं. खरं तर या स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा उलगडा व्हायलाच हवा. या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. भरभरून प्रेम दिलंय या स्पर्धेमध्ये. tenniscricket.in एक माइलस्टोन खरं तर पाहायला मिळाला. 2 मिलियन 20 लाख मोठं सेलिब्रेशन खरं तर या ठिकाणी झालं. काल स्वतः संतोष नाणेकर उपस्थित होते, कारण एवढं मोठं सेलिब्रेशन झाल्यानंतर खरं तर त्यांनी सुद्धा थँक्स बोलले सगळ्यांसाठी, कारण एवढं मोठं सेलिब्रेशन तुम्ही केलं. परंतु ही पोचपावती होती त्यांच्या कार्याची. कित्येक वर्ष घेतलेली मेहनत, स्वतःच्या हिमतीवर मी तर म्हणेन tenniscricket.in एक वेगळा माइलस्टोन गाठला. आणि 20 लाख सबस्क्रायबर असणारी वाहिनी खरं तरी स्पर्धा कव्हर करते, हे सुद्धा आपल्यासाठी सुद्धा ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि पुढे होणाऱ्या सगळ्या स्पर्धा या मैदानावरच्या मच्छिंद्र सर tenniscricket.in दिल्या जातील, हे सुद्धा सचिन शेठ घरत यांनी सांगितलं. ही खरं तर ही पोचपावती आहे. आमचे संपूर्ण tenniscricket.in ची संपूर्ण टीम, साहिल चव्हाण असतील, श्रेयस तेली असतील, आमचे ड्रोन ऑपरेटर साईराज असतील, आमचे मास्टर कॅमेरामन नवीन कुमार असतील, त्यानंतर जय, विशाल, रोहित, आमचे कॅमेरामन्स, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. श्रेयश पिलाने असतील, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर सगळ्यांचे आभार व्यक्त करायलाच हवेत. प्रत्येक खरं तर आमचे ऑफिशियल स्कोरर प्रणयजी म्हात्रे मोरावे 7 उर्फ जावळे, मोरावे जावळे, परंतु त्यांनी 7 रात्र जेवण मिळेल की नाही माहिती नाही, परंतु तरी सुद्धा स्कोरबुक पासून ते हल्ले नाहीत, त्याची पर्वा त्यांनी केली नाही आणि कंटिन्युअसली त्यांचं स्कोरिंग पाहायला मिळालं. या सेटचा 6 षटकार येतोय
तर झेल टिपला असेल तर 500 मिळतील आपल्याला. प्रेक्षक कमाल कॅच, आयबॉ कॅच, 200 रुपये. हे अगदी पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांसाठी सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइजेस दिले गेले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. मनमुराद आनंद लुटलाय खरं तर प्रत्येकानं. अनेक समालोचक खरं तर या स्पर्धेमध्ये आले. त्यांनी सुद्धा आपल्या परीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केला ही स्पर्धा उंचीवर नेण्याचा. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे अंपायर्स, द ग्रेट अंपायर, विख्यात, विश्वविख्यात, द लेजंड अंपायर नीरज राणावत सर, दी बॉस, आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे हेमंत कोळी सर असतील, दीपक बोराडे असतील, आमचे गणेशजी बाविस्कर असतील, शशी मेहर असतील, या सगळ्यांनी उत्कृष्टपणे पंचांचं निपक्षपातीपणे काम पाहिलं. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे आभार मानायलाच हवेत. ज्यांनी ज्यांनी खरं तर बरंच दिलंय. त्यानंतर आमचे DJ मास्टर, फार कमी संधी मिळाली खरं तर गाणी लावण्याची, परंतु आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली. पण त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती गाणी लावण्याची, परंतु या स्पर्धेचे नियम्स वेगळे आहेत, त्यांनी सुद्धा समजून घेतलं. परंतु त्यांनी सुद्धा चांगलं मनोरंजन केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमचे रोनित साऊंड खारकोपर, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मंडप डेकोरेटर्स, श्री मारुती मंडप डेकोरेटर्स, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ओ यावेळेचा फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून निघालाय बॉल, सीमा रेषा पार. 6 षटकार येतोय धीरज पाटीलच्या बॅटमधून. टीमची टोटल 30 या आकड्यावर. 30 ऑन अ बोर्ड. टार्गेट मोठं आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु पहिल्याच बॉलवर आलेला षटकार थोडासा लढतोय. पराभवाचं अंतर मात्र कमी जरूर केलं जाईल. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. हा चेंडू सोडून दिलाय, वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन मिळेल शेवटचे 5 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 26 धावांची. स्ट्रेट ड्राईव्ह फटका, चांगलं क्षेत्ररक्षण साईड स्क्रीन समोर, सिंगल मिळेल. आता मात्र जवळ हा सामना आता निघून गेला. महेंद्र शेठ गरज साहेबांना पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. चॅलेंजर चिरले टीमचे कॅप्टन आपण या फायनल खेळण्यासाठी. यप ग्रुप मधून आलेला संघ खरं तर या स्पर्धेची फायनल खेळणार आहे. ग्रुप आम्ही तर मानत नाही ग्रुपला, परंतु आपणच पाडलेत खरं तर रायगडमध्ये. कारण आमच्यासाठी ग्रुप्स वगैरे असे काही नसतात. सगळे संघ चांगले आहेत. ज्या दिवशी तुम्ही मैदानामध्ये कष्ट घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न कराल, तुम्ही मोठ्या संघांना सुद्धा हरवाल. आज बामणडोंगरी संघ सुद्धा पराभूत होताना पाहिलं. अनेक जण खरं तर भीती घेत असतात बामणडोंगरीची, परंतु क्रिकेट आहे, असं काही नसतं. तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ द्या तर डेफिनेटली तुम्ही रणांगणामध्ये जिंकणार. चॅलेंजर चिरले टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आय थिंक. येस, औपचारिकता बाकी आणि ती मात्र पूर्ण करत असताना इकडे मात्र हा षटकार पहा. षटकारानं 200 रुपये तर मिळतील आमच्या प्रेक्षकांना. मॅच जरी इकडे मात्र गेली असेल हातामधून बहाळ संघाच्या, परंतु या प्रेक्षक कमाल कॅच येऊ शकता आपण. आणि फायनल मध्ये या स्पर्धेच्या मात्र दाखल झालाय श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंटचा प्लेयर्स पारगाव. आणि या स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 चे फायनलिस्ट टीम, एका बाजूला टीम चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरोधामध्ये श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंटचा प्लेयर्स पारगाव. टॉस केला जातोय. सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस, आणि टॉस जिंकलाय. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. 31 धावांची खेळी साकारणारे प्रवीण मोकल ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र प्रवीण मोकल यांना सन्मानित केले जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया या मुख्य व्यासपीठाकडे. रायगड जिल्हा